नमस्कार. जय शिवराय, जय शंभूराजे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये अनेक अशी प्राचीन आणि रहस्यमय ठिकाणे आहेत. त्यापैकी काही ठिकाणांचं रहस्य अजून देखील कोणालाही समजलेलं नाही. मी पण तुम्हाला अशाच एका सह्याद्री पठारामध्ये घेऊन निघालेलो आहे. त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी बनवलेल्या प्राचीन गुहा आहेत आणि त्या गुहेंपैकी सर्वात मोठ्या गुहेचे रहस्य अजून देखील लपून आहे. त्या गुहेच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर माणूस डोंगराच्या पलीकडे पोहोचतो. त्या गुहेमध्ये जाऊन अनेकांनी त्या गुहेचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. तुम्ही विचार करा, हजारो वर्षापूर्वी कोणत्याही आधुनिक सामग्री नव्हत्या, आधुनिक उपकरणे नव्हती. या गुहा कशा खोदल्या असतील? एवढा मोठा डोंगर आतपर्यंत चिन्नी किंवा हातोडीने किंवा दगडावर दगड मारून कसा पोकरला असेल हे का रहस्याहून कमी नाही. आज आपण त्या ठिकाणी जाऊन सर्व काही बघायचे आहे. पण तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये अशा पण काही गुहा आहेत. त्या गुहेंचे रहस्य अजून देखील लपून आहे. त्या गुहेंना पांडव दरा, बौद्ध लेणी किंवा गुहा असे देखील म्हटले जाते. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला सह्याद्री पठाराच्या पायथ्यापासून वरपर्यंत कच्च्या ट्रॅकने स्कूटीवरून प्रवास करत जायचा आहे आणि कच्च्या ट्रॅकने पठारामधून प्रवास करण्याचा अनुभव वेगळाच असतो. तर चला मित्रांनो, आता आपण प्रवासाला सुरुवात करून हजारो वर्षापूर्वी बनवलेल्या प्राचीन गुहा बघूया आणि त्या गुहेंचे रहस्य आतमध्ये जाऊन जाणून घेऊया. समोर तुम्हाला हे फाटक दिसत असेल. इथेपर्यंत पक्का रोड आहे आणि इथून वरती गुहेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला या कच्च्या रस्त्याचा सहारा घ्यावा लागतो. या ठिकाणी मी स्कूटी थांबवलेली आहे आणि वरती जात असताना पूर्णपणे चढ आहे आणि रस्त्यामध्ये अनेक दगड आहेत आणि या दगडावरून स्कूटी घसरणार सुद्धा आहे. त्यामुळे हा प्रवास ॲडव्हेंचर आणि खतरनाक होणार आहे. हा प्रवास पूर्ण करून आपण गुहेपर्यंत पोहोचूया आणि ह्या प्रवासातील अनुभव कसा राहतोय हे देखील आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही बघू शकता, वरती जात असताना हा कच्चा रस्ता आहे. रस्त्यातून वरती जाताना गाडी घसरत आहे आणि दगडावरून आपटर देखील आहे. त्यामुळे हा कच्चा रस्ता पूर्ण करताना मस्त फिलिंग आपल्याला अनुभवायला मिळत आहे. बघा गाडी कशी आपटत आहे आणि फायनली आपण या रस्त्याने प्रवास करत पठाराच्या वरती आता पोहोचणार आहे. वरती आल्यानंतर या ठिकाणी रस्ता थोडा चांगला आहे. खाली भरपूर दगड होते, या ठिकाणी माती आहे आणि आणखी पुढे गेल्यानंतर इथून दोन मार्ग फुटतात. हा मार्ग असा पुढे मसाई पठाराच्या वरती असलेल्या मसाई मंदिराच्या दिशेने जातो आणि इथून खाली हा मार्ग पांडव दरा बौद्धकालीन लेणीच्या दिशेने जातो. बघू शकता तुम्ही समोर तुम्हाला सह्याद्रीच्या डोंगराच्या कोण्यावरती खोदलेल्या गुहा दिसत असतील. तिथून आपल्याला थोड्याच गुहा बघायला मिळतात, पण एका साईडला तुम्हाला झाडं दिसत असतील. त्या झाडांच्या आतमध्ये अनेक गुहा आहेत आणि सर्वात मोठी गुहा, ज्या गुहेचे रहस्य अजून देखील कोणाला समजलेलं नाही, ते देखील त्या झाडांच्या आतमध्ये आहे. तर मित्रांनो, आज आपण ॲडव्हेंचर खतरनाक प्रवास पूर्ण करून गुहेंच्या जवळ पोहोचलेलो आहे. माझ्या मागे तुम्हाला हे बॅरिक दिसत असेल. पर्यटकांच्या सुविधेसाठी हे बॅरिक बनवलेले आहे, कारण खाली खोल दरी आहे आणि दरीच्या आतमध्येच गुहा आहेत. इथून खाली गुहेपर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे. आता आपण चालत चालत गुहेपर्यंत पोहोचूया आणि तिथे जाऊन सर्व काही बघूया. या प्राचीन गुहेंच्या जवळ पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत. समोर तुम्हाला बॅरिक आणि पायऱ्या दिसत असतील. हा पहिला मार्ग आहे आणि मी ह्या दुसऱ्या पायवाटेने गुहेंच्या दिशेने निघालेलो आहे. समोर तुम्हाला अनेक प्राचीन गुहा दिसत असतील, ज्या सह्याद्रीच्या काळ्या खडकाला खोदत आतमध्ये बनवलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला ज्या गुहेचे रहस्य सांगत होतो, ती गुहा ह्या झाडांच्या आतमध्ये आहे. त्यामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपण इथून पुढे किती गुहा आहेत आणि आतमधून कशा आहेत आणि त्या कशा खोदलेल्या आहेत हे देखील बघायचे आहे. समोर आपल्याला एक भरपूर मोठी गुहा बघायला मिळते. त्या गुहेमध्ये प्रवेश करून आपण सर्व काही बघायचे आहे. पण ही गुहा बाहेरून एका घरासारखी दिसते.
कारण ह्या गुहेच्या दरवाजाला खिडक्या लावलेल्या आहेत. रात्री हा दरवाजा बंद केला जातो कारण कोणताही प्राणी आतमध्ये जाऊन आश्रय घेऊ नये म्हणून. बघा हे लाल खडक कसे आहे बघा, आणि या खडकाला देखील झाडांनी सहारा घेतलेला आहे आणि ह्या खडकाला खोदत ह्या गुहा बनवलेल्या आहेत. आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला गुहेचे प्रवेशद्वार असे बघायला मिळते. समोरून पण प्रवेश आहे आणि साईडवरून पण प्रवेश आहे. आपण साईडने आतमध्ये जाऊया. जसे आपण या गुहेच्या आतमध्ये प्रवेश करायला लागलो तसे तसे एकदम गार थंडावा जाणवायला लागला. या गुहेच्या भिंतीला हात लावल्यानंतर आपल्याला एकदम गारवा अनुभवायला मिळतो. आणि ह्या गुहा कशा खोदलेल्या आहेत याच्या निशाणी तुम्हाला या खांबावरती बघायला मिळत असतील बघा. आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी या ठिकाणी नंतर हा खांब बनवलेला आहे. कदाचित या ठिकाणी या गुहेची काही पार्ट खाली पडले असावेत. आणि या ठिकाणी गुहेच्या आतमध्ये हे काय आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला, कारण मला माहीत नाही हे काय बनवलेलं आहे. कदाचित खूप वर्षापूर्वी साधू संत किंवा बौद्ध भिक्षुक या ठिकाणी येऊन तपश्चर्या किंवा ध्यान करत असावेत. आणि आणखी आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला ही गुहा अशी बघायला मिळते. हे गुहेंचे खांब कसे बनवलेले आहेत हे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी दगड थोडा पडलेला आहे, तरी देखील हजारो वर्षापूर्वी हे सर्व बनवणे एका चमत्कारासारखे आहे. ही गुहा बघून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला आणखी एक या ठिकाणी गुहा बघायला मिळते. ह्या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. बघा ही पण गुहा तशीच आहे, पण त्या गुहेपेक्षा भरपूर मोठी आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला असे वाटेल जणू काय आपण एका घराच्या हॉलमध्ये आलेलो आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं या गुहेंची काही पार्ट पडत असल्यामुळे हे तुम्हाला जांभ्या दगडाचे खांब दिसत असतील, हे नंतर लावलेले आहेत. पण या गुहेमध्ये भरपूर जागा आहे. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एकदम मस्त अनुभव अनुभवायला मिळतो. आणि या गुहेमधून आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून एक लहान गुहा आतमध्ये बघायला मिळते. त्यामध्ये प्रवेश करून बघूया आतमध्ये काय आहे. आतमध्ये अंधार असल्यामुळे लक्ष देत आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि बॅटरीचा सहारा पण आता आपण घेऊया. टॉर्च लावल्यानंतर आतला नजारा आपल्याला असा बघायला मिळतो. या ठिकाणी पण बसण्यासाठी हे आसन बनवलेलं आहे. म्हणजे अशा शांतमय ठिकाणी साधू संत येऊन तपश्चर्या करत असावेत. बघा या ठिकाणी हे एक होल आहे आणि ह्या होलाच्या आतमध्ये वटवाघळाने आपले घर बनवलेलं आहे. आणि त्यांना त्रास न देता आपण या गुहेमधून बाहेर पडूया, कारण त्यांना त्रास का द्यायचा. त्यांचं हे घर आहे. आणि या गुहेमध्ये आल्यानंतर एवढा थंड अनुभव आपल्याला अनुभवायला मिळाला. बाहेर भरपूर ऊन आहे तरी देखील आतमध्ये एकदम गारवा आहे. ही दुसरी गुहा बघून पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून एक कलाकृती बघायला मिळते. बघा हे काय आहे तुम्ही बघू शकता. समोर एक आसन आहे. त्या आसनाच्या आतमध्ये एक होल आहे आणि समोर या 3 मूर्त्यासारखं काहीतरी खोदलेलं आहे. हे काय आहे आपल्याला माहीत नाही. हे बघून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला या ठिकाणी अजून काही नक्षीकला खोदलेली बघायला मिळते. बघा या ठिकाणी पण अशीच कलाकृती काहीतरी खोदलेली आहे. वरती काही मूर्त्या देखील खोदलेल्या आहेत आणि समोर आपल्याला हे खांब आणि मधोमध एक मूर्ती बघायला मिळते. ही मूर्ती कसली आहे काय समजेना, पण मला अशा गणपतीच्या मूर्तीसारखी ही मूर्ती वाटत आहे, पण क्लिअर दिसत नाही.
तुम्हाला दिसले असेल क्लिअर तर तुम्ही सांगू शकता. आणि ह्या कलाकृतीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक झाड बघायला मिळते. या झाडाने ह्या लाल दगडाला पकडून आपले जीवन कसे निर्माण केलेले आहे बघा. ह्या झाडाला बघितल्यानंतर आपण एक गोष्ट शिकली पाहिजे, किती बिकट परिस्थिती आली तरी सुद्धा हार मानायची नाही. ह्या झाडाकडून शिका आणि जीवन आनंदाने आणि सुखाने जगा. आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून 2 गुहा बघायला मिळतात. ही गुहा जरी लहान असली तरी आतमध्ये 2-3 माणसे आराम करू शकतात. बघा आतमधून ही गुहा कशी आहे बघू शकता तुम्ही. आणि या गुहेच्या पलीकडे अजून एक लहान गुहा आहे. त्या गुहेजवळ आल्यानंतर आपल्याला आतमध्ये एक खुर्चीसारखे आसन देखील बघायला मिळते. म्हणजे या ठिकाणी तपश्चर्या कशी होत असेल किंवा होत होती हे बघण्यासारखे आहे. मित्रांनो, सर्वात मोठ्या गुहेच्या दिशेने मी आता निघालेलो आहे. पण पुढे जात असताना थोडी भीती पण वाटत आहे. कारण या ठिकाणी एकदम शांतता आहे. कोणत्याही माणसांचा आवाज किंवा गुरांचा आवाज नाही. त्यामुळे अशा शांतमय ठिकाणी या गुहेच्या आतमध्ये जंगली प्राणी पण बसू शकतात. त्यामुळे मी लक्ष देत या गुहेच्या जवळ पोचलेलो आहे. बघू शकता हीच ती सर्वात मोठी गुहा आहे. ही डोंगराच्या पलीकडे जाते. आता आपण या गुहेमध्ये प्रवेश करून या गुहेचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि जेवढे पुढे जाता येईल तेवढे जाऊन ही गुहा कुठेपर्यंत जाते हे देखील बघूया. तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि या गुहेचे रहस्य आपल्याला समजते का नाही हे देखील बघा. सर्वात मोठ्या गुहेमध्ये प्रवेश करताना आपल्याला गुहेचे प्रवेशद्वार खूप मोठे बघायला मिळते. आणि प्रवेशद्वाराच्या समोर हा एक भरपूर मोठा दगड देखील आहे. त्यामुळे आपण ह्या दगडाच्या साईडने या गुहेमध्ये प्रवेश करायचा आहे. आतमध्ये अंधार असल्यामुळे लक्ष देत सावधगिरी बाळगत आता आपण पुढे निघालेलो आहे. खाली बसून ही गुहा सर्वप्रथम निरीक्षण करूया की आतमधून सुरक्षित आहे का. तर मित्रांनो, आतमध्ये कोणताही प्राणी वगैरे काही दिसत नाही. त्यामुळे आपण आता पुढे जाऊ शकतो. आणि या गुहेच्या आतमध्ये पाणी पण आहे. विचार करा किती भरपूर ऊन आहे बाहेर. मे महिना संपत आलेला आहे तरी सुद्धा एवढ्या उंचावर गुहेच्या आतमध्ये पाणी आहे. म्हणजे हा एक चमत्कार असल्यासारखे आहे. आतमध्ये जसं जसा अंधार वाढत जातो तसे तसे इथले वातावरण एकदम भीतीदायक बनत जाते. तरी सुद्धा आपण हळूहळू पुढे जाऊया. कारण गुहेच्या आतमध्ये आल्यानंतर आपण उभा राहू शकत नाही. वाकत वाकत आपल्याला पुढे जावं लागतं. बघा या ठिकाणी आपल्याला हे स्वच्छ पाणी देखील बघायला मिळते. आणि आणखी पुढे भरपूर अंधार आहे. त्यामुळे मित्रांनो, हळूहळू पुढे जाऊन बघूया ही गुहा डोंगराच्या आतपर्यंत कशी पसरलेली आहे. आणखी पुढे भरपूर अंधार असल्यामुळे आपण टॉर्च लावून बघूया पुढे काय आहे. पण मित्रांनो, इथून पुढे जाण्याचे धाडस मला काही होत नाही. मी एकटाच असल्यामुळे पुढे जाता येणार नाही. सोबत कोणीतरी असते तर पुढे जाऊन ही गुहा ट्रॅक केली असती. टॉर्च लावली तरी सुद्धा आतमध्ये भरपूर अंधार आहे. आणि समोर तुम्हाला हा अंधार दिसत असेल, इथूनच पुढे आपण डोंगराच्या आतमध्ये जाऊ शकतो. बघा, आणि या गुहेच्या आतमधून जेव्हा आपण बाहेर बघतो तेव्हा गुहेचे प्रवेशद्वार असे बघायला मिळते. आणि मी किती आतमध्ये आलेलो आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता. हे सर्व काही बघण्यासारखे आहे. तुम्ही कधी या ठिकाणी आला तर सोबत कोणाला तरी घेऊन या. कारण एकटे या गुहेमध्ये प्रवेश करणे धोक्याचे असू शकते. त्यामुळे आता मी इथून पुढे काही जाऊ शकत नाही. मित्रांनो, मी म्हटलं होतं तुम्हाला या गुहेमध्ये आपण उभा राहू शकत नाही.
वाकत वाकत पुढे जावं लागतं. मी आणखी पुढे गेलो होतो, पण पुढे अंधार असल्यामुळे पुढे जाण्याचे धाडे झालं नाही. त्यासाठी आपल्याला भरपूर मोठी टॉर्च पाहिजे, हातामध्ये काठी पाहिजे आणि आपल्यासोबत 2 ते 3 माणसे पाहिजेत. तेव्हा आपण या गुहेला ट्रॅक करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे पाणी आहे ते पिण्यासाठी एकदम स्वच्छ आहे. आणि ह्या गुहेच्या पुढे एक पाण्याचा कुंड आहे. त्या कुंडामध्ये कुठून पाणी येते याचा शोध आता मला लागलेला आहे. माझ्या मागे या ठिकाणी पाण्याचा आवाज येत आहे. म्हणजे जमिनीच्या आतमधून या गुहेच्या खालून पाणी वाहत वाहत त्या समोर असलेल्या कुंडामध्ये कसे जात आहे हे आता मी तुम्हाला दाखवतो. आणि पाण्याचा आवाज तुम्हाला ऐकाय येतोय का याचा देखील आता मी प्रयत्न करतो. आणखी पुढे जाणे शक्य नाही, त्यामुळे तुम्हाला एवढीच गुहा दाखवली. हे सर्व तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा गुहेंना बघण्यासाठी तुम्ही नक्की या. आता आपण पाण्याचा आवाज येतोय का हे बघूया. मित्रांनो, या गुहेच्या प्रवेशद्वारच्या उजव्या साईडला या ठिकाणी आणखी एक लहान गुहा आहे. या गुहेमधूनच पाण्याचा आवाज येत आहे. तुम्ही देखील ऐकू शकता. तुम्हाला ऐकायला आलं असेल तर मला नक्की सांगा, कारण मला आवाज ऐकू येत आहे. आणि ही गुहा आतमधून भरपूर मोठी आहे. आता आपण या गुहेमधून बाहेर पडूया आणि समोर असलेला पाण्याचं कुंड बघूया. त्या कुंडामध्ये पाणी कसे आहे. समोर या झाडांच्या आतमध्ये मोठी गुहा आहे. त्या गुहेच्या खालून जे पाणी वाहते त्याचा आवाज मी तुम्हाला ऐकवला. आणि ते पाणी या पाण्याच्या कुंडामधून बाहेर येते. बघा, एवढे स्वच्छ पाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. हे पाणी पिण्यायोग्य आणि थंड आहे. माणसे उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी तडपडतात. पाण्याची त्यांना पूर्ती होत नाही, पण अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये एवढ्या उंचावर एकदम थंड आणि स्वच्छ पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हे पाणी मी प्यायलो, मनाला एकदम शांती मिळाली. बघू शकता तुम्ही हा पाण्याचा कुंड कसा आहे. मित्रांनो, आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हजारो वर्षापूर्वी बनवलेल्या ह्या प्राचीन गुहा दाखवल्या. सर्वात मोठ्या गुहेमध्ये प्रवेश करून डोंगराच्या पलीकडे जाता येते का हा प्रयत्न केला, पण समोर अंधार असल्यामुळे पुढे जाण्याचे धाडस झालं नाही. तरी देखील आतमधून ती गुहा मी तुम्हाला दाखवली. आणि त्या गुहेच्या आतमधून जमिनीच्या आतमधून वाहणारे पाणी आपण बघू शकलो नाही, पण पाण्याचा आवाज मी तुम्हाला ऐकवला. आणि त्याच्या समोर असलेला पाण्याचा कुंड देखील मी तुम्हाला दाखवला. या ठिकाणी तुम्ही कधी आला तर सावधगिरी बाळगत सोबत कोणाला तरी घेऊन या, कारण या गुहेच्या आतमध्ये जाणे म्हणजे एकदम खतरनाक अनुभव अनुभवण्यासारखे आहे. आणि या प्राचीन गुहा तुम्हाला बघायच्या असतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठारावरती आल्यानंतर मसाई देवीच्या समोर डोंगराच्या एका कोण्यावरती ह्या प्राचीन गुहा तुम्हाला बघायला मिळतील. या गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत. कोल्हापूरवरून बांबवडेपर्यंत या आणि बांबवडेवरून एक रोड या गुहेपर्यंत येतो. आणि दुसरा मार्ग आहे पन्हाळगडाच्या पायथ्यापासून मसाई पठाराच्या वरून तुम्ही या गुहेपर्यंत येऊ शकता. आज मी या ठिकाणी येऊन या प्राचीन तुम्हाला गुहा दाखवल्या. या गुहा तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील नक्की सांगा. असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.